बदलापूरमध्ये मित्राच्या पत्नीवर बलात्कार करणाऱ्याला महिलेच्या पतीने डोक्यात हातोडीचे वार करून ठार केलं आहे। बदलापूरमध्ये एका नराधमाने त्याच्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला। तसंच ही बाब पतीला सांगितलीस तर तुला ठार करेन, तुझ्या पतीलाही ठार करेन अशी धमकीही दिली। त्यानंतर हा प्रकार घडला। त्यामुळे घडल्याने पत्नीने पतीला सगळा प्रकार सांगितला। हा प्रकार समजल्यानंतर मित्राने मित्राची डोक्यात हातोडी घालून हत्या केली। त्यानंतर तो बाथरूममध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता। या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या पतीला अटक केली आहे। बदलापूरच्या शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती। मात्र सुशांत याने नरेशच्या पत्नीवर अतिप्रसंग करत पतीला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली। यानंतर आणखी काही वेळा त्याने तिला धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला। मात्र पत्नीने हिम्मत करून नरेश याला सुशांतच्या या दुष्कृत्याची माहिती दिली। यानंतर नरेशने आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं दाखवत 10 जानेवारी रोजी सुशांतला घरी बोलावले। तिथे दुपारी या दोघांनी मद्यपान केले। त्या रात्री सुशांत हा नरेशच्याच घरी मुक्कामी राहिला। पहाटेच्या सुमारास नरेश याने सुशांतच्या डोक्यात हातोडीने वार केले आणि त्याची हत्या केली। अति दारू प्यायल्याने बाथरूममध्ये पडून सुशांतच्या डोक्याला दुखापत झाले आणि त्याचा मृत्यू झाला असा बनाव रचत पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी हे देखील सांगितलं की सुरुवातीला नरेशचा मित्र बाथरूममध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या पतीला अटक केली। या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली। मात्र ज्यावेळेस सुशांत याच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले त्यावेळेस नरेशने रचलेला बनाव उघड झाला। कारण सुशांतचा मृत्यू अवजड वस्तूने डोक्यात प्रहार केल्यामुळे झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं। यानंतर पोलिसांनी नरेश याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत त्याने आपणच सुशांत याची हत्या केल्याची कबुली दिली। सुशांतने माझ्या पत्नीवर बलात्कार केल्याने त्या रागातून सुशांतला मारल्याचं नरेशने पोलिसांना सांगितलं। या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत। 6 तारखेला दुपारी 2 वाजता आरोपी नरेश शंभू भगत व त्याचा मित्र सुशांत असे दुपारी 10 तारखेला 2 वाजता भेटले। 2 नंतर ते दारू पिले। दारू पिल्यानंतर ते त्याच्या नरेशच्या घरी राहिले। घरी राहिल्यानंतर पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास पोलीस स्टेशनला खबर मिळाली की सदर बाथरूममध्ये पडून त्याचा मित्र सुशांत हा बाथरूममध्ये पडून मयत झालेला आहे आणि त्याच्या डोक्याला मार लागला। अशा मिळालेल्या खबरीवरून आम्ही अपमृत्यू नोंद करण्यात आला। अपमृत्यू नोंद केल्यानंतर पोस्टमॉर्टम मध्ये समजले की त्याला कोणत्या तरी गंभीर हत्याराने मारल्यामुळे त्याचा मयत झालेला आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने नरेशकडे अधिक चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली की त्याच्या पत्नीबरोबर आरोपीने मयताने सुशांत याने काही दिवसापूर्वी अतिप्रसंग करून तिच्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली होती। सांगितलं अशा कारणास्तव हे सांगितल्याने आरोपीत नरेश याने त्याच्या मित्राचा डोक्यात हातोडी व सळी डोक्यात मारून त्याचा मृत्यू घडवून आणला आणि त्यामुळे आमच्याकडे फिर्याद दाखल आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत।